पलकने विचारलंय 20 वीक्समध्ये जी सोनोग्राफी झालेली आहे आणि तिच्या बाळाला किडनीवर सूज आहे. बाळाच्या जेव्हा किडनीजला सूज असेल तर पटकन काही घाबरून जायचं कारण नाहीये. कारण बाळ स्वतः किडनीमध्ये युरिन बनवायला लागलेलं आहे. तर त्यामुळे कधी कधी किडनीला हे स्वेलिंग दिसू शकतं. तो एक सॉफ्ट मार्कर सुद्धा असू शकतो. म्हणजे जेव्हा किडनीवर सूज असेल, बाळाच्या मानेच्या त्वचेखाली जर फ्लुइड असेल किंवा इकोजेनिक फोकस हार्टवर असेल, इकोजेनिक आपले इंटेस्टाईन्स असतील, तर त्याला सॉफ्ट मार्कर म्हणतो. पण असे जर 2-3 सॉफ्ट मार्कर सोनोग्राफीत बाळाला दिसत असतील, तर आपल्याला बाळाभोवतीचं पाणी तपासायला लागतं आणि बाळात काही जेनेटिक डिफेक्ट आहे का बघावं लागतं. पण बऱ्याच वेळेला असं होतं, की डिलिव्हरी नंतर ही सूज निघून जाते. पण जर पुढच्या ग्रोथ स्कॅनमध्ये ही सूज वाढलेली दिसली, ती दोन्ही किडनीजवर असली, तर आपल्याला बाळाच्या किडनीवर लक्ष ठेवायला लागतं. बाळाच्या मूत्रमार्गामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, हे बघावं लागतं. त्यात जर काही अडथळे असतील, तर ही सूज हळूहळू वाढत जाते. त्यामुळे जेव्हा दोन्ही किडनीवर सूज असेल आणि ही जर वाढत असेल, तर मात्र आपल्याला जास्त काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे आणि डिलिव्हरी नंतर बाळाला पीडियाट्रिक नेफ्रोलॉजिस्टला दाखवणं गरजेचं आहे.